नमस्कार. मी मिलिंद बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉइंट ब्लँकच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजचा विषय जो घेतलेला आहे तो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. ठाण्यातली अनधिकृत बांधकामं हे जवळजवळ समीकरण झालं होतं असं म्हटलं तरी चालेल. आणि ठाणे महापालिकाच त्याला अपवाद आहे असं नाही, तर महाराष्ट्रात जिथे जिथे शहरीकरण झालेलं आहे, जिथे जिथे नगरपालिका महापालिका आहेत, तिथे हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो आहे. परंतु अनेकदा त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. आपण हा विषय घ्यायचं कारण असं होतं की अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने ठाणे महापालिका क्षेत्रातल्या शीळफाटा हा जो भाग आहे, त्या शीळफाटा भागातील 17 इमारतींवर कारवाई करावी असा आदेश दिलेला आहे. खरं म्हटलं तर कारवाई करा म्हणजे त्या इमारती पाडा अशा पद्धतीचा आदेश तो दिलेला आहे. आणि त्यात कोणाची हयगय करता कामा नाही अशा पद्धतीचा सुद्धा त्या निर्णयात एक उल्लेख आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचं आणि एकूणच स्थानिक प्रशासनाचे एवढे वाभाडे काढलेले आहेत की ही अशी अनधिकृत इमारती उभ्या कशा राहतात, त्या बांधल्या जात असताना त्यांच्याकडे कोणाचं लक्ष असतं की नाही, त्यांची कागदपत्रं आपण बघतो की नाही. ती जमीन जी आहे ती मुळात एका महिलेची होती जी याचिकाकर्ती आहे आणि तिने असा याचिका केली होती की माझ्या जमिनीवर ह्या अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आणि तरी देखील महापालिका असो किंवा अन्य आपल्या ऑथॉरिटीज असो, त्यांनी कोणीच त्याची दखल घेतली नाही. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे, खेद व्यक्त केलेला आहे. आणि त्यातून त्यांनी ह्या इमारती तातडीने जमीनदोस्त कराव्या अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे. या संदर्भात पहिल्यांदा हे प्रकरण उच्च न्यायालयात आलं होतं आणि मग उच्च न्यायालयातनं पुढे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं. एकीकडे ही कारवाई सुरू पण झालेली आहे. म्हणजे ठाणे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाने अशा निर्णय दिल्यामुळे ती कारवाई सुरू झालेली आहे. आणि एक ताजी घटना अशी आहे की त्या संदर्भातला जो किंवा ह्या अनधिकृत इमारतींशी निगडीत जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा होती, तर महापालिकेने ती कारवाई पण सुरू केलेली आहे आणि एका सहाय्यक आयुक्ताला निलंबित केलेला आहे. आता खरं म्हटलं तर हा जो प्रश्न आहे हा काही कालचा आजचा नाही आहे, हा अनेक वर्षांपासूनचा आहे. जेव्हापासून ठाण्यामध्ये शहरीकरणाला आपण सुरुवात केली, म्हणजे साधारण 80च्या दशकापासून ह्याचा आपल्याला जास्ती तो दिसतो आहे. वागळे इस्टेटसारखा जो आपला ठाण्यातला भाग आहे, ठाणे शहरातला, तिथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर कळवा मुंब्रा या भागात उभा राहिला. आणि जो ग्रामीण भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आला होता तिथे बरेचदा अशा पद्धतीच्या परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत, ज्या घ्याव्या लागतात नवीन बांधकामांसाठी. आणि काही वेळेला तर माजिवड्यासारख्या ग्रामपंचायतीच्या जुन्या कागदपत्रांच्या आधारेसुद्धा इमारती उभ्या राहिल्या आणि मोठे मोठे गृहसंकुलसुद्धा उभे राहिले. ही सगळी प्रकरणं जी आहेत ही त्या वेळेला खूप गाजली होती, परंतु त्याच्यावर कारवाई मात्र झालेली नव्हती. ही अनधिकृत बांधकामं वर्षानुवर्ष उभी आहेत. किंबहुना 30-40 वर्षांतर यापैकी अनेक इमारती पडल्यासुद्धा. एक स्टॅटिस्टिक्स जे आपल्या हातात आलेलं आहे की हा प्रश्न इतका गंभीर कसा आहे आणि त्याची सर्वोच्च न्यायालयाला एवढा संताप का यावा, ह्याच्यामागे एक पार्श्वभूमी आहे की ह्या इमारती जवळजवळ 30-40 वर्षांपासून ह्या बांधल्या जात आहेत. त्या आता पडायला लागल्यात आहेत, त्या मोडकळीस आलेल्या इमारती झालेल्या आहेत. ह्यातनं महाराष्ट्रात फक्त आपण जर स्टॅटिस्टिक्सचा विचार केला आणि तोही 2015-16 पर्यंतचाच, तर 4-1 हजार लोक मेलेले आहेत. म्हणजे अजून त्यानंतर 8 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे किती माणसं दगावली आहेत आणि किती अजून दगावणार आहेत अशा पद्धतीचा एक प्रश्न या सर्वोच्च न्यायालयाच्या संतापामागे दडलेला आहे. मुळात ही अनधिकृत बांधकामांकडे लोक जातातच कसे, म्हणजे एखादं एक घर जेव्हा आपण घेतो, हे साधी आपण जेव्हा भाजी घेतो किंवा काही कपडा लत्ता घेतो तेव्हा आपण एवढ्या चौकशा करतो. परंतु लाखो रुपये खर्च करून आपण जेव्हा घर घेतो तेव्हा आपण कोणती काळजी घेतो, हा एक सर्वात मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे स्थानिक प्रशासनाची चूक आहेच. म्हणजे स्थानिक प्रशासन जेव्हा अशा पद्धतीच्या परवानग्या देतं तेव्हा त्यांच्या मागे कुठेतरी राजकीय आश्रय असतो, अभय असतो, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे राजकारणी, अधिकारी, कर्मचारी स्थानिक प्रशासनातलं यांचं साटं लोटं आणि मग जे रहिवासी आहेत किंवा नागरिक आहेत, इच्छुक बायर्स आहेत, तर ते आता जरी असं आपलं इनोसेन्स प्लीड करत असले किंवा आपण फार निष्पाप होतो, निरपराध होतो, तरी देखील त्यांनी ती त्या वेळेला जर कागदपत्र पाहिली असती तर एखाद वेळेला
आज जसं या 17 इमारतीतल्या जवळजवळ 400 कुटुंबांना आज बेघर होण्याची पाळी आलेली आहे. तर ही गोष्ट खरं म्हटलं तर वेदनादायक आहे, की कोणालाही आणि खास करून पावसाळ्यासारख्या दिवसांमध्ये बेघर व्हायला लागणं. परंतु ही सगळी प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस काल परवाची नाही आहे आणि ही मानसिकता जी आहे होती समाजातली, त्या मानसिकतेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर ही मुळात ही जी संगनमताची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, ज्याला इंग्रजीत खूप चांगला शब्द आहे नेक्सस. हा नेक्सस कधी सुरू होतो? ह्याच्यात प्रत्येक माणसं विन विन सिच्युएशनला येतो. प्रत्येकाचा काही ना काहीतरी त्यात फायदा असतो आणि हे लपून राहिलेलं नाही आहे. हे गावातलं शेंबडं पोरसुद्धा सांगेल की ह्यात कोणाचा फायदा आणि काय आहे. मग इनफॅक्ट सर्वोच्च न्यायालयाने जी निकालपत्रात जी भाषा वापरलेली आहे किंवा ज्या पद्धतीचा स्पष्टपणे गोष्टी बोललेल्या आहेत, हीच भाषा सर्वसामान्य नागरिक म्हणजे जो कायदाप्रिय नागरिक आहे, जो अधिकृत घरात राहतो, तो ही भाषा बोलत आलेला आहे. आपल्याला या गोष्टीचा विचार जर केला तर बऱ्याच गोष्टींचा त्याच्यात म्हणजे हा सामाजिक आर्थिक प्रश्न आहे असं मी स्वतः समजतो, की ही घरं जी असतात अनधिकृत इमारत जी बांधली जातात, तर ती मुळात इतर अधिकृत घरांपेक्षा स्वस्त असतात आणि त्याच्यामुळे लोकांचा कल असतो की ह्या इमारतींमध्ये घर घ्यावं. परंतु त्यावेळेला दोन गोष्टींवर कॉम्प्रोमाइज होतं. एक तर ते कॉस्टच्या प्रलोभनापोटी ते तिकडे घेतात, परंतु क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन त्याच्यात आर्किटेक्ट आहे का, त्याच्यात स्ट्रक्चरल इंजिनियर आहे का, बांधकाम साहित्य काय वापरलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्णपणे जे मॉनिटरिंग किंवा देखरेख असते ती झालेली आहे का, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. त्यांच्या ज्या काय परवानग्या असतात म्हणजे CC सर्टिफिकेट असतं, त्यानंतर बिल्डिंग बांधल्यानंतर OC असतं, या सगळ्या परवानग्या मिळतात कशा आणि ह्या सहज कशा मिळत जातात? तेव्हा कागदपत्र तपासली जात नाहीत का? इमारती उभ्या राहतात, लोकं राहायला जातात, त्यांना पाणी पुरवठा होतो, त्यांना वीज पुरवठा होतो, त्यांच्याकडनं महापालिका करसुद्धा घ्यायला लागते. त्याच्यामुळे हा सगळा जो विषय आहे ह्याचा संपूर्ण जर आपण पसारा पाहिला तर हा एकट्या दुकट्याचं काम नाही, हे संपूर्ण सिस्टीमचं काम आहे आणि त्या सिस्टीमबद्दलचा राग जो आहे तो सर्वसामान्य लोकांजो होता तो सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेला आहे. न्यायालयाने भूमिका अशी घेतली, कधी सर्वोच्च न्यायालयाने ही भाषा वापरलेली आहे, कधी उच्च न्यायालयाने ही भाषा वापरलेली आहे. म्हणजे फेरीवाल्यांचा प्रश्न असो, होर्डिंग्सचा प्रश्न असो, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असो, किंबहुना अलीकडच्या काळात उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी टंचाई सुरू होते तेव्हा पाणी बांधकामाला वापरू नका अशा पद्धतीचा आदेश देण्याची पाळी न्यायालयावर येते. माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जे न्यायालयाला समजतं, जे याचिकाकर्त्याला समजतं, त्या संपूर्ण समाजाला समजतं, ते महापालिकेच्या प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला का कळू नये, हा माझा खरा प्रश्न आहे. मग प्रश्न माझ्या मनात असा येतो की जी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला समजते, न्यायालयांना समजते, संपूर्ण समाजाला समजते, ती गोष्ट नेमकी महापालिका प्रशासनाला का समजू नये? मग ते ठाणे महापालिका असेल, मुंबई महापालिका असेल, नाही तर कल्याण डोंबिवली, तुम्ही जिथे ते नगरपालिका पालिका आहेत त्या त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे आणि सर्व प्रॉब्लेम जो आहे हा केवळ एकमेकांना आपण साथ देतो आहे आणि त्याच्यामुळे आहे. या न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर त्याचं पालन होतं का, हा एक दुसरा प्रश्न आहे. म्हणजे एरवी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपण ऐकत असो की न्यायालयाचा अवमान. बरेचदा असं होतं की न्यायालय अतिशय न्यायालयाने चांगले निर्णय दिलेले आहेत, परंतु त्यांचं पालन होत नाही. अनेकदा वेळ काढून धोरण घेतलं जातं, तारखांवर तारखा पडणं हे तर आपल्यासाठी फारच कॉमन आहे. परंतु ह्या अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात एक पद्धतीचा एक मोडस ऑपरेंडी आपण म्हणू, एक मोडस ऑपरेंडीसुद्धा एक अस्तित्वात होती आणि ती आहे आणि ही बहुतेक गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आता चांगलीच लक्षात आलेली असल्यामुळे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. अलीकडे तो जो शिळफाट्याचा निर्णय आहे तसाच अजून एक निर्णय न्यायालयाला द्यावा लागला. आपल्या वागळे स्टेट भागामध्ये अनेक IT पार्क्स, जुन्या उद्योगधंदे बंद झाले आणि त्या जागांवर IT पार्क्स झालेले आहेत. तर IT एनेबल्ड इंडस्ट्री म्हणून त्याचा खरं उल्लेख असतो की ITशी निगडीत, ITशी संबंधित जर काही असेल
तर तिथे त्या आय टी पार्कमध्ये तो उद्योग होतो. आता ह्या सर्व आय टी पार्क्सच्या ग्राउंड फ्लोअर्सना आपण हॉटेल्स बघतो आहे, बार्स बघतो आहे. आणि अशा पद्धतीने जर त्या गोष्टींचा जर त्या कायद्याचा किंवा त्या सुविधेचा शासनाने आय टी डेव्हलप व्हावी म्हणून ती सुविधा निर्माण केली, परंतु त्याचा जर असा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्याच्यावर खरं म्हटलं तर संबंधित ऑथॉरिटीजने कारवाई करायला पाहिजे. ती न झाल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयालाच पुन्हा चित्र द्यावं लागलं आणि त्यांनाच सांगावं लागलं की बाबा हे अशा पद्धतीने करणं हे चुकीचं आहे. मला एक गोष्ट नेहमी खटकते की प्रत्येक पालिका जी आहे तिला एक नियमावली असते. म्हणजे ती जसं ठाणे महापालिकेचं आपण उदाहरण घेऊ की ती प्रांतिक महापालिका नियमानुसार चालते आणि ते जाडजूड पुस्तक आहे. त्या जाडजूड पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे की अनधिकृत बांधकामं जर झाली तर कुणाला पकडायचं, कुणावर कारवाई करायची. मला आता जवळजवळ 40 वर्ष झाले या पत्रकारितेमध्ये, मला असं कधी जाणवत नाही की फार मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. म्हणजे एक स्टॅटिस्टिक असं होतं की जवळजवळ 45 ते 50% अनधिकृत बांधकाम आहेत ठाणे शहरामध्ये. उल्हासनगरला तर एकेकाळी एवढी अनधिकृत बांधकामं होती की जवळजवळ उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामांचं पेवच फुटलं होतं किंवा जवळजवळ 5 पैकी 4 बिल्डिंग्ज अनधिकृत होत्या. त्यावेळेला एक निर्णय असा झाला होता, म्हणजे खरं म्हटलं तर कोएर्सिव्ह ॲक्शन म्हणजे दंडात्मक कारवाई करण्याची जी एक आपण जर ती त्यावेळेला जर पद्धत सुरू केली असती तर ह्याच्यावर कुठेतरी अंकुश लागला असता, ब्रेक लागले असते, परंतु ते लागले नाहीत. आपण केलं काय, अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा प्रस्ताव आला आणि त्यांच्याकडनं दंड आपण वसूल करू. आता बऱ्याच इमारती ह्या सरकारी जमिनींवर आहेत, खाजगी जमिनींवर आहेत, अतिक्रमण झालेलं आहे, लोकांच्या तक्रारी आहेत. त्यांना जर तुम्ही नियमित करणार असाल तर तुम्ही कुठेतरी एकाचा अधिकार म्हणजे इमारत पडल्यानंतर कुणाचा तरी निवारा जाणार आहे, त्याचा जो फंडामेंटल राईट आहे घटनेने दिलेला त्याचा राहण्याचा अधिकार, तर तो तुम्ही हिरावून घेत असताना अनधिकृतपणे ती इमारत उभी होती पण ती ज्यांच्या जमिनीवर आहे त्यांचाही तुम्ही अधिकार काढून घेताय. त्याच्यामुळे एकावर अन्याय करताना किंवा दूर करताना दुसरा अन्याय होणार नाही ही खरं म्हटलं तर भूमिका स्थानिक प्रशासनाची असणं आवश्यक आहे. ती सुद्धा कधी घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळे एक सातत्याने आपल्या असं लक्षात येतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचं जी चर्चा आहे ती चालू असायची. म्हणजे ही कुजबूज या लेवलपर्यंत ती चालू असायची, परंतु त्याच्यात काय कारवाई होत नव्हती कारण ह्यात बडी माणसं त्यात इन्वॉल्ड असतात आणि त्या बड्या माणसांवर सर्वसामान्य माणसं भांडू शकत नाही. त्याच्यामुळे न्यायालयाने शेवटी ती भूमिका घेतली की आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो आणि त्या पद्धतीने हा निर्णय आलेला आहे. आता ह्या निर्णयानंतर तरी सुधारणा होणार आहे का हा खरा प्रश्न आहे. खरं म्हटलं तर सुधारणा व्हायला पाहिजे आणि त्यातली पहिली सुधारणा जी मला अशी वाटते ती सुचवायची वाटते ती अशी की एखादं बांधकामाचं प्रपोजल जेव्हा महापालिकेत जातं, नगरपालिकेत जातं, तेव्हा ते किती दिवसांनी मंजूर होतं हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्यासाठी तुम्ही प्रचंड विलंब लावत असाल आणि त्या विलंब लागू नये यासाठी तुम्ही जर काही पद्धतीचा एक गैरव्यवहाराची एक खिडकी उघडी करत असाल तर मला असं वाटतं तिथूनच त्याचं गडबड ती सगळी सुरू होते. तुम्ही एकदा तो टाईम बाउंड प्रोग्राम करा की तुमचं बांधकामाची परवानगी आम्ही 15 दिवसात देऊ, 30 दिवसात देऊ, 45 दिवसात देऊ, जे काय असेल ते तुम्ही निश्चित करा. 45 दिवशी जर ती मिळाली नाही तर तुम्ही हे करू शकता, परंतु तसं होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मला परवानगी लवकर मिळावी म्हणून मी मग वेगळ्या मार्गाने जातो आणि मग मी ती परवानगी मिळवतो. मी फक्त परवानगी मिळवत नसतो, मग अशा वेळेला मी फक्त परवानगी मिळवत नाही तर मला त्या परवानगीबरोबर आणि काही अनधिकृत बांधकामसुद्धा काही करता येईल का अशा पद्धतीचं मी करतो. आणि एक काय आता त्याला कथित व्यवहार म्हटलं पाहिजे की कथित व्यवहार असे बरेच होत असल्यामुळे मग अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांकडे कानाडोळा करण्याची पण पद्धत प्रशासनात सुरू झाली. तर ही जर आपण सिस्टीम थांबवली तर मला असं वाटतं की निम्म्याहून अधिक प्रश्न सुटतील आणि अनधिकृत बांधकामं मुळातच करण्याच्या भानगडीत कोण पडणार नाही. दुसरा एक मला विषय फार महत्त्वाचा वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. सर्वसामान्य माणूस काय करतो आहे,
सर्वसामान्य माणसांसुद्धा तेवढ्याच पद्धतीने काळजी घेतली पाहिजे की आपण जिथे घर घेणार आहोत तर ते घर अधिकृत आहे का. त्याच्यावर आता जसं ह्या 17 इमारतींचं बरेच लोक निष्पाप त्यात राहायला गेले असतील. मी निष्पाप एवढ्यासाठीच म्हणतो की एखाद वेळेला बनावट कागदपत्रंसुद्धा त्यांना दाखवण्यात आली असतील, परंतु बरेचदा ह्या गोष्टी आपण कन्फर्म पण करत नाही. त्यामुळे जिथे ते शक्य आहे तिथे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत, हे कागदपत्र जे आहेत, ही सगळी तपासून घेतली पाहिजेत. तुम्ही महापालिकेत तपासून घेतली पाहिजेत की हे बरोबर आहे ना, आम्ही तिथे पैसे करतो आहे. अशी पण काही सिस्टीम जर असेल तर मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा आपल्याला अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याचा फारसं मग तिथे फार स्कोपच राहणार नाही. तिसरा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि मला असं वाटतं की तो आपल्या सर्वांनाच जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे अधिकृतमध्ये पण राहणारे लोक आहेत, त्यांचाही त्याच्याशी संबंध येतो, अनधिकृत वाल्याचा तर येतो की आपण जेव्हा एखाद्या घरात आपण शिरतो तेव्हा आपल्याला ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत, पाणी असेल, वीज असेल वगैरे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तिथे आहेत का आणि त्या संदर्भात बिल्डरने आपल्याला नेमकं काय लिहून दिलेलं आहे ते सुद्धा तपासलं पाहिजे. अन्यथा असं होणार आहे की अनधिकृतमध्ये घर स्वस्त ते मिळतं, लोनही मिळतं तुम्हाला, बाकी महापालिकेच्या सुविधा पण मिळतात आणि त्याच वेळेला अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना महाग घरं घ्यायची सुविधा त्यांच्या कमी होतात, कारण की अनधिकृतमध्ये त्या सुविधा वाटल्या जातात आणि त्याच्यामुळे शहरांमध्ये एक इम्बॅलन्स, वेगळ्या प्रकारचे 2 वर्ग निर्माण होण्याची शक्यता मला वाटते. जसं आपण भारताचा विचार केला तर ग्रामीण शहरी असा एक आपण वर्गवारी करतो, तसं आपण शहरी आणि निम्न शहरी किंवा ग्रामीण हा जसा विषय आहे तसा गरीब आणि श्रीमंत हा सुद्धा एक 2 असे वर्ग असतात. पण तिसरा एक फार वर्ग मोठा आणि खास करून या शहरांमध्ये निर्माण होणार आहे तो म्हणजे अधिकृत आणि अनधिकृत. तर आपण अधिकृतमध्ये आहोत, अधिकृत घरात राहतो आणि ते घर जे आहे ते सुरक्षित आहे, आपल्यासाठी सुरक्षित आहे, आपल्या कुटुंबियांसाठी सुरक्षित आहे, अशा पद्धतीचा विचार जर आपण केला तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच या प्रश्नातनं काहीतरी नक्की मार्ग सापडू शकेल. जाता फक्त एवढंच म्हणेन की सर्वोच्च न्यायालयाने जो दणका दिलेला आहे त्यातनं प्रशासनाने सुधारलं पाहिजे. आता जी धावपळ चालू आहे ही धावपळ त्यांना टाळता आली असती. त्या वेळेला त्या अधिकाऱ्याने आपल्याला दिलेली चौकट, नियम ज्याचं पालन केलं असतं तर ही पाळी आज त्यांच्यावर आली नसती. न्यायालयाने जे ताशेरे ओढले ते ओढले गेले नसते आणि एकूणच जी काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचं त्यांनाही त्रास झाला असेल अधिकाऱ्यांना की हे काय, परंतु ह्याला आता त्याचं समर्थन होऊ शकत नाही, कारण की एका महिलेने केलेली ही तक्रार होती आणि तिची बाजू न्यायालयाला योग्य वाटली, त्याच्यामुळे आणि उच्च न्यायालयातनं सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं, त्याच्यामुळे ती आव्हानसुद्धा तिचं संपुष्टात आलेलं आहे. अशा पद्धतीचं प्रसंग वारंवार होऊ नये असं आपल्या सर्वांना वाटत असेल तर आपण आपल्या शहराच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त अधिकृत पद्धतीने वागणं, कायदेशीर पद्धतीने वागणं हेच हिताचं आहे. आपल्याला पॉईंट ब्लँकचा हा एपिसोड कसा वाटला, आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हालाही काही ह्यात बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर तेही तुम्ही आम्हाला सुचवू शकता की जेणेकरून आपल्याला आपल्या शहराच्या दृष्टिकोनातनं अधिक चांगला विचार करता येईल आणि आपल्या शहराचा आपल्याला कायम अभिमान वाटत राहील. धन्यवाद.